नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा अगोदर. मी समाधान रंगनाथ पवार, मुक्काम चापनेर, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. बर दादा, तुमचं नाव? गजानन दुसरं ताठे, चापनेर. बर, आज तुम्ही आमच्या SRT शेतीला भेट देण्यासाठी आलेला आहात, बरोबर आहे? आता या ठिकाणी तुम्ही आमची सोयाबीन असेल, तूर असेल किंवा मक्काचा प्लॉट असेल, हे पाहून तुम्हाला काय वाटतं बरं? खूप छान तुमची शेती, सोयाबीन, मक्का, जोरात बोल. तूर, हे म्हणजे कमी शून्य मशागतीत, शून्य खर्चामध्ये तुमची शेती खूप जबरदस्त आहे. आम्हाला खूप आनंद वाटला ही शेती पाहून, आणि आज ही शेती करण्याची खूप गरज आहे. त्या हिशोबानं आम्हाला मक्काचं आणि सोयाबीनमध्ये खूप व्यवस्थित वाटलं तुमच्या शेती. बरं दादा, तुम्हाला या ठिकाणी आता आपण गेल्या 3-4 वर्षापासून नांगरणी केलेली नाही, रोटावेटर केलेले नाही, बरोबर आहे? तर या ठिकाणी तुम्हाला मक्का चे दांड्याची साईज, कणसाची साईज कशी वाटते बरं दादा? खूप चांगली वाटते. मोठाले कणस आहे आणि एका खोडाजवळ 2 धांडे, दोन्हीचे सारखे कणस आहे. दाखवा बरं. हे दोन्ही कणस सारखेच आहे. आता पारंपरिक पद्धतीने आपण ज्या काही शेती करतो, नांगरणी करून समजा, आणि आपली ही गेल्या 4 वर्षापासून नांगरणी न करता आपण हे शून्य मशागत तंत्रानं हे पीक घेतलेलं आहे या ठिकाणी, बरोबर आहे? तर या कणसामध्ये आणि बाकीच्या समजा पारंपरिक कणसामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का दादा? हो, दीडीना फरक जाणवतो पारंपरिक शेती करण्यात आणि ही तुमची जी SRTची शेतीमध्ये दीडीचा फरक वाटून राहिला. मी जवळपास 2-4 वर्षापासून शेती पाहायला येतो. डॉक्टर साहेब, तुमची शेती मला एकदम योग्य वाटली आणि उत्पन्न बी चांगलं तुमच्या व्यवस्थित निघणार आहे. ताटे साहेब, तुम्ही आता तुमचं वय जवळपास किती आहे बरं? आमचं जोरात बोला. 65 वर्षे, बरोबर आहे? आज तुम्ही पारंपरिक पद्धतीनं जी शेती करत आले, आणि आमची बिना नांगराची शेती SRT तंत्राने, याच्यात काय फरक जाणवतो बरं तुम्हाला? याच्यातच फरक आहे. चांगला काय फरक वाटतो तुम्हाला? मक्काचं हे पीक आहे ना, एका ठिकाणी 2 धांडे, दोन्ही धांड्याला सारखेच कणस आहे. मग उत्पादनामध्ये आमच्या काही वाढ होईल असं तुम्हाला वाटतं का? मग दीडीनं वाढ व्हायला पाहिजे तुमच्यावाली. हां, दीडीनं वाढ व्हायला पाहिजे. एकरी 60 क्विंटल मक्का व्हायला पाहिजे तुम्हाला आमच्या अंदाजानुसार. 60 क्विंटलच्या कमी व्हायलाच नाही पाहिजे मक्का ही. आणि आम्ही आता ही शेती करणार SRTचे, तुमच्यासारखी शेती करणार आम्ही शून्य मशागतीची. आता या ठिकाणी तुम्ही तुरीचे पण हे बघितलेलं आहे की नाही? आणि सोयाबीन पण दाखवा तुम्ही एकदा, कशा म्हणजे माल लागलेला आहे सोयाबीनला. हे शेंड्यापासून बुडापर्यंत सारख्या शेंगा आहे. आणि पुन्हा सर्व शेंगा पुन्हा अशा आहे की टच भरलेल्या आहे. शेंगा चांगल्या आहे, तूर पण चांगली दाट. सोयाबीनची जात कोणती ती सांगा. आता हे झाड, तुमचं आता तुम्ही जो प्रश्न केला मला की ही आपलं सोयाबीनची जात कोणती आहे, आता हे जी आपण लागवड केलेली आहे, हे काही कोणत्याही कंपनीचं हे बियाणं नाही. आपण एका शेतकऱ्याकडून हे ज्या शेतकऱ्यांनी हे निवड पद्धतीने तयार केलेलं बियाणं आहे, की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये जे सोयाबीन पेरली होती त्याच्यामध्ये जे काही झाडं चांगले जे असे तर ते निवडून तयार केलेले हे बियाणं आहे. आज त्या शेतकऱ्याकडून आपण मागील वर्षी 300 रुपये किलो दराने हे बियाणं बोलवलेलं होतं, आणि या बियाण्याची आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे. तर आता आपण जे कंपनीचे जे बियाणे पेरतो, बरोबर आहे की नाही दादा? तर त्या झाडाला जेवढ्या शेंगा असतात समजा, आणि ह्या झाडाला ज्या शेंगा आहेत, तर याच्यामध्ये काही फरक वाटतो का तुम्हाला दादा? हो, या शेंगा वाढ होईल ना, जे वाढ होईल शेंड्यापर्यंत शेंगा आहे बुडापासून, आणि सर्व शेंगा सारख्या चिट्टच भरलेल्या. फरक वाटत नाही. तर कसं आहे, 'हे काय आता आमच्या हातातच झाड आहे. बरं आता
या सोयाबीनमधून आपल्याला एकरी जवळपास अंदाजे किती उत्पादन येऊ शकतं तुमच्या मते? आमच्या मते या सोयाबीन म्हणजे तुम्हाला 15 क्विंटल जवळपास एकरी यायला पाहिजे उत्पन्न, 15-20 क्विंटल. दादा तुम्ही पण सोयाबीनचं पीक घेता दरवर्षी, तर तो आम्ही घेतो पीक हे, पण हे सोयाबीनचं पीक चांगलं वाटल्यामुळं हे 20 क्विंटलच व्हायला पाहिजे एकरी. आपल्याला एवढी आशा नाही बरं का, हो. पण पारंपरिकपेक्षा आपल्याला 2-3 क्विंटल बी शिल्लक झालं 25-30% तरी आपण खूप समाधानी आहे. कारण आपण या जमिनीला कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त खर्च केलेला नाही. बरोबर आहे. आता 4 वर्षापासून आपल्या जमिनीची आपण नांगरणी केलेली नाही, रोटावेटर केलेलं नाही, बाकीचे आंतरमशागत जी असते आपली कोळप पाळी करणे बाकीच्या एक गोष्टी हे कोणत्याच केलेल्या नाही. हा खर्च पूर्ण आपला बचत झालेला आहे. बरोबर आहे. आणि हा खर्च बचत होऊन जर आपल्याला उत्पन्नामध्ये 2 क्विंटल 3 क्विंटल 4 क्विंटल जरी उत्पादन आपलं वाढत असेल तर SRT पद्धतीने जी शेती केल्या जाते ती फायदेशीर आहे शेतकऱ्यांसाठी. प्रत्येक शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी ही शेती करणे गरजेचे आहे. बरोबर आहे की नाही दादा? आज आदरणीय श्रीमान कृषीरत्न कृषीभूषण भडसावळे दादा यांचं स्वप्न आहे की आपला हा जो शेतकरी आहे हा खूप टेन्शनमध्ये राहतो, कारण त्याला खर्च खूप करतो पण उत्पादन मिळत नाही. उत्पादन एवढं तेवढं आलं तरी त्याला भाव मिळत नाही. बरोबर आहे की नाही दादा? त्याच्या पाठीमागे खर्च खूप. हां, आणि आपण रासायनिक खतांचे आता भाव पाहतो, प्रचंड भाव वाढलेले, खता बियाचे भाव वाढलेले, ट्रॅक्टरवाल्याचे भाव वाढलेले, रोटावेटरवाल्याचे भाव वाढलेले, आणि एवढा खर्च होऊन शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडत नाही, काही उरत नाही. बरोबर आहे की नाही? तर भडसावळे दादांचं स्वप्न आहे की आपला हा अत्यंत गरीबातला गरीब शेतकरी का होत नाही, हा आनंदी कसा बनन, त्याच्याजवळ खिशात 2 पैसे कसे राहतील, आणि तो त्याच्या चेहऱ्यावर नेहमी आपल्याला काय दिसायला पाहिजे, टवटवीतपणा दिसायला पाहिजे, त्याचा हासरी चेहरा दिसायला पाहिजे. पण आज आपल्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसतो का आनंद? कुठं आहे का नाही? सगळे तणावग्रस्त लोक आहेत. तणावग्रस्त. तर आपल्या दादांनी हे तंत्र विकसित केलेलं आहे, तर या तंत्राचा प्रत्येक शेतकऱ्यांनी फायदा घ्यायला पाहिजे. फायदा घ्यायला पाहिजे ना, आज ती गरज आहे, काळाची गरज आहे. आणि आपण काय करू आलो, दरवर्षी नांगरणी करतो, रोटावेटर करतो, याच्यानं जे आपल्या जमिनीतील जे काही जीवाणू वगैरे जे असतात तर हे त्याच्यानं नष्ट होत चाललेले आहे, त्याच्यानं जमीन आपली नापीक होत चाललेली आहे. बरोबर आहे की नाही दादा? आणि उत्पादन घटत चाललेलं आहे. आता माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की SRT पद्धतीने शेती करायला पाहिजे सर्वांना. आम्ही पण त्याच पद्धतीने आमच्या सहकार्याला सांगू का बाबा ही SRT पद्धती शेती करण्याची आज गरज आहे, आणि प्रत्येक शेतकऱ्याने याच्यात पुढाकार घेऊन करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याजवळ 2 पैसे वाचतील खर्चाचे आणि 2 पैसे उरतील. बरोबर. आता ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8007155044 या नंबरवर संपर्क साधावा. दादा, तुम्ही एवढ्या दूरून आमच्या शेतीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलात आणि तुम्ही तुमचं स्वतःचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद साहेब. आणि पुन्हा तुम्हीच आभारी नाही, आमच्यासारख्या शेतकऱ्याला बी 2 पैसे उरण्यासाठी ही करण्याची गरज आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही डॉक्टर साहेब असून जवळपास 4 वर्षापासून तुमची शेती पाहतो आम्ही. सरकी असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मक्का असेल, बिना मशागतीचं, बिना ट्रॅक्टर रोटावेटर पेरणी यंत्राचं न खर्च करता तुम्ही हे सगळ्या गोष्टी त्या SRT माध्यमातून करून राहिले सर. तसेच आम्ही सुद्धा तसे करणार आहे. आणि कोणी एखाद्या शेतकऱ्याला जर कधी काही अडचण असेल विचारपूस करण्याची तर माझा नंबर देतो सर, घ्या एकदा नंबर. सांगा तुमचा नंबर. 93-59-67-54. समाधान रंगनाथ पवार, चापनेर, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. धन्यवाद साहेब. धन्यवाद दादा, तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल.